सो हे गाईज परत स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे व्हॅलेंटाईन्स डे. तर स्पेशल असं काही नाही, आम्ही असं सेलिब्रेशन वगैरे कुठेच नाही जात आहोत बाहेर. तर मी एक छोटंसं गिफ्ट आणलं होतं दिनेशसाठी, तर त्याचा ब्लॉग तुम्ही बघा. दिनेश थांब जरा, थांब, गेस कर. शूज शूज एवढं मोठं असतं, गेस कर ना. आठवण ना ती बारक्या पोरांची खेळायची गाडी, हा तेच आहे येडी. रिमोट कंट्रोल कार. पण मी खेळत नाही. पण तू खेळशील. खूप मेहनतीने पॅक केलं आणलंय मी ते. माकडे माझं बरोबर होतं. हेल्मेट. तुला का सुचलं हे हेल्मेट जावं? तुला कसं कळलं? मला हे पाहिजे. मेरे को सब पता रहता है तेरे को क्या चाहिए. आर यू एक्साइटेड? सांग ना. खुल जा सिम सिम स्पोर्ट्स बाईक. इज इट कूल? यस. पण हे गॉगल आहे, हे ब्लॅक येत आहे नाही. म्हणजे समोर असं डोळ्यात प्रकाश पडला तरी काय होत नाही असं आहे नाही. हो, का? दॅट्स द रायडर हेल्मेट बेबी विथ द ब्लूटूथ कनेक्शन. कुठे ते इन्स्टॉल करायचं अजून. ते ब्लूटूथ कुठे? ते आहे, ऑन द वे आहे. घालून बघ जरा, साईज येते काय बघ बाबा. तुझ्या साईजला घेऊन लिटरली आम्ही तिथं महाभारत, ह्याला फोन त्याला फोन. अयो गळा आवळल्यासारखा दिसतोय. ओह, पण भारी दिसते. ते गॉगल वरती कर ना, कडक भारी दिसते रे. तर येस, हे एवढं छोटंसं व्हॅलेंटाईन्स गिफ्ट दिनेशसाठी. दिनेशने पण काहीतरी ऑर्डर केलंय, तो सांगत नाही ऍक्च्युली मला काय ऑर्डर केलंय, पण बघू आता ते कधी येईल. तर सध्या मी करते चहा आमच्या दोघांसाठी. आणि मी आणि अर्चना आता गेलो होतो ना ते गिफ्ट घ्यायला, तर आम्ही ना बेलपत्र सुद्धा शोधत होतो, कारण उद्या आहे महाशिवरात्री. आणि मी तुम्हाला लिटरली सांगते, पुण्यात बेलपत्र म्हणजे आम्ही शोधायला इतकं फिरलो. म्हणजे आम्ही ज्या एरियामध्ये राहतो तिथं तर फुलचं एकही काय म्हणतात ते स्टोर किंवा दुकान नाहीये. तर आम्ही तिकडे अकुर्डी, वालेकरवाडी, तिकडे अकुर्डी रेल्वे स्टेशनच्या पुढेपर्यंत गेलो होतो. एकाच ठिकाणी होतं अवेलेबल, आणि इतकं महाग होतं लिटरली. म्हणजे 250 रुपीजला आम्हाला बेल मिळाले, 108 बेल मिळाले. आणि खूप महाग. आय डोंट नो व्हॅलेंटाईन्स डे असल्यामुळे इतका महाग आहे का, पण खूप महाग होतं. आणि तिथे पण फुलं वगैरे इतके छान होते, छान छान बुकेज. आणि सगळे म्हणजे इतकी गर्दी होती ना, सगळे मुलांचे गर्दी होते. असे सगळे कस्टमाइज्ड बुके वगैरे बनवून घेत होते त्यांच्या मी पार्टनरला द्यायला. सो खूप एन्जॉय करून आलो आम्ही. पण ऊन सुद्धा खूप आहे आता. नाही, तू तू चालू कर ना, आपण त्यांना सांगू. तर गाईज आम्ही आता ना रिक्रिएट करत होतो, कारण उद्या आहे महाशिवरात्री आणि आम्हाला 365 डेज कम्प्लीट होतात. 1 वर्ष होतं, कारण दिनेश जो होता तो महाशिवरात्रीच्या दिवशीच आला होता. तर आम्ही ना रिक्रिएट करत होतो, आम्ही दाखवत होतो अर्चनाला की कसं सेटअप होता हा, म्हणजे बघायला आले होते तेव्हा कसं होतं. तर मला अजून आठवतं, इथे दिनेशचे ते गावडे काका म्हणून ते बसले होते इकडे, आणि इथे त्यांचे आजोबा बसले होते, इथे मामा बसले होते. तर बरोबर दिनेश बसला होता आणि मी असे आले आणि अशी समोर बसली होती. तर आम्ही असं थोडंसं स्ट्रेट नाही, पण थोडंसं असं क्रॉस बसलो होतं. आणि मी अशी खालीच बघून अशी बसली होती. आणि हा आपला बघतोय, माझ्याकडे बघतोय. मी म्हटलं यार मला बघायला तर चान्सच नाही मिळत आहे ह्याच्याकडे, पण हा बघतोय. आणि असं लिटरली होतं. आणि महाशिवरात्री होतं, सो असं कांदे पोहे टाईप काहीतरी सीन नाही झाला त्या दिवशी. मला वाटतं मम्मीने खिचडी केली होती, फ्रूट्स होते आणि चहा होतं.
पण क्यूट होतं. अ डेस्टिनी प्लॅन्ड स्टोरी म्हणू शकता. तर आम्हाला खूप मजा आली आणि आम्ही रिक्रिएट करत होतो. सगळं आठवत होतो A to Z. मला तर A to Z आमचं ते सीन आठवतो त्या दिवसाचा. कोण कुठे बसलं होतं, काय झालं, काय हे झालं. पण असं जे असं ट्रे वगैरे घेऊन येतात, चहा वगैरे देतात, असलं काही झालेलं नाही आहे आमचं. मी फक्त येऊन बसली, क्वेश्चन आन्सर झाला, दॅट्स इट. सो येस, हा आहे आजचा दिवस जो आहे महाशिवरात्रीचा. आणि आम्ही मंदिरात जाण्याच्या ऐवजी इन्स्टेड आम्ही प्लॅन केलं की आम्ही घरच्या घरीच जेवढं जमेल तेवढं अभिषेक घालून मस्त पूजा मांडणार. तर मी थोडीशी डल होती आज, माझी तब्येत थोडीशी डाऊन असल्यामुळे दिनेशच मस्त पूजा करतोय आणि महादेवचा अभिषेक घालतोय इथे. अँड येस, हा आहे फायनल लुक आमच्या आजच्या छोट्याशा पूजेचा. सो हे गाईज, परत एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर येस, आज आहे महाशिवरात्री. स्पेशली आमच्यासाठी एक स्पेशल डे आहे, कारण आम्हाला भेटून झालेले आहे 365 डेज. पण तुम्हाला एक सांगू का, प्रत्येक वेळी मीच करत असतो सगळं. क्रेडिट तेही खात असते. म्हणजे नवीन काही मेन्यू असू देत, काही असू देत, फक्त कसं नाही की ब्लॉगचं स्वतःचं चॅनल आहे म्हणून फक्त स्वतःचं नाव माहिती की अशा गोष्टी असतात. असं काही नाही, दिनेश खूप छान जेवण बनवतो, मीही बनवते. पण जे मेन असतं ना ते तो चांगला बनवतो, कारण त्याचं असं असतं की हा मी चांगलं बनवणार तर ते चांगलंच होतं. सो आज आम्ही काहीतरी चांगलं बनवणं चांगलं असतं असं नसतं. स्वतःला कॉन्फिडन्स असतं की हा मी छान बनवणार. कॉन्फिडन्सचा संबंध नसतो, मी करतो तसं प्रेमानं, आळसपणा करत नाही, कंजूसी करत नाही. मी कंजूस नाहीये. पास की एकालाच फिरवायला असतो तेव्हापासून. हो, मी एकाच फिरत. मला 2 टाइम्सची आदत नाही. शाबास, कसलं बारीक केलं तू. एवढा हुशार कसं काय तू? कारण की मी मराठी मीडियमचा, इंग्लिश मीडियमचा नाही. कुछ सेन्स हे सांडू नका हो. अहो सांडू नका. हे सगळे रिलेट करतात. इंग्लिश मीडियम नाही, आमचे आहो आज मला मदत करणार आहे. साबुदाणे पराठे बनवणार. तर आम्ही साबुदाणे पराठे बनवतो आज उपवासाचं. सकाळी उठून मस्त पूजा वगैरे झालेली आहे आणि एकदम असं फ्रेश वाटतंय, छान. तर चायनीज नाहीये ती. अगं शेंगदाणे असं वाटतं. तो साबुदाणे पराठ्यासाठी इथे साबुदाणा आम्ही बारीक करून घेतलेला आहे. इथे मी मिरची, जिरे आणि नाही, मिरची, जिरे आणि अद्रक. ओ शीट, नाही अद्रकच नाही घातलं यात. अद्रक घालायचं विसरलेलं आहे गाईस, पण ते असं दाताखाली आलं तर नाही. आणि इथं 2 बटाटे मी घेतलेले आहेत उकडून. खूप बारीक करू नका.
बस झालं. आणि तेवढं सगळ्यासमोर नको. काय म्हणतेस? खूप बारीक करू नका. असं शेंगदाणे असलं थोडं. नका बघा म्हणू नको बाई. गाईज यू आर प्रूफ युअर. मी ना डिसाईड केलेलं आहे ना सकाळपासून आहो जाऊ करेन, पण त्यांना ते विचित्र वाटतं ऐकायला. सो ते म्हणतात की आहो जाऊ नको. सो इट्स नॉट माय फॉल्ट. ओके, आमची ओळख झाल्यानंतर सुद्धा मी आहो जाऊ करायचे, पण एका पॉईंट नंतर ह्यानेच सांगितलं की तसलं काय आहो जाऊ म्हण नको, सारे तुरे म्हणतात जास्त आपुलकी. सो 5ला उठल्यावर सांगितलेली मला झोपताना. कितीला? मला 5ला उठीव हा. अलाराम वाजला की उठणार, मांगोळी करेन, मग तुला उठवेन. घंटा घारघूर पंढरपूर. मी आजारी आहे. ठीक आहे. चल मग ठीक आहे. हे काय? तो मूग मसाला टाक की. आदित्यने गेला होता तो. उपवास आहे आपला. आज तो चालतो की मूग मसाला? काय पण सांगू नको. त्यात पाणी टाक की जरासं. कशात? त्याच्यात नको 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 नको. दही आहे, दही आहे. दहीचं पाणी होतं. नाही गं. नको. तू ऐकत जा ना. असं नको ना करत जाऊ. 1 2 3 स्टार्ट. वाव. आता लागतंय छान टेस्टला. थोडंसं दही ॲड करायचं. काय करू म्हटलीस? जिरे घाल आणि एकच मिरची अशी उभी कट कर. अशी मिरची कळलं का तुला? मिरची उभी आणि जिरे. जिरे चालतं. जिरे सगळं तुला जेवढं मळशील तेवढं चांगलं. हे मळू दोन्ही हातात मळा लागणार. दोन्ही आता नका म्हणू. हे ह्याच्या तडका द्यायला नाही का? चटणीला मी शेंगदाणे भाजून त्याचं कूट केलेलं आहे. त्यात 1-2 मिरची, दही आणि साखर अशी करून ते गोड शेंगदाण्याची चटणी नसते का तशी केलेली. आणि त्यावर असं नॉर्मल जिरेची हे करणार, तडका देणार. सगळं एकदम टाकू काय नाही. तिन्ही. हो. जरा थांब. अरे थांब की जिरे तडतडू दे. गॅस चालू कर पाहिजे का तू जरा. होय भाजा दे. थोडा वेळ ठेव. तसं काय होत नाही. म्हणजे पडत असेल तर पकड. काही उडत नाही. चालू करतं फक्त. बस उठ मी गिवअप केलं. उठ. हाय गं. भरशील घेऊ का? बाई थोडंसं तूप घाल. लाव हाताला पाहिजे तर. काय करतोय तू? सांगितलं त्यांनी. व्हिडिओ तू बघितलेस की मी बघितले? असं हा असं कर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कळालं का स्वयंपाक किती अवघड असतो? काय नसतं करायला काय. म्हणजे आता हे तू लाटणार पण आहेस का? नाही भरत का तोंडात आणून. शाळेला तेवढंच बाकी आहे. निम्म काम मीच करतोय. तुला हात लागला की जेवण टेस्टी होतं ना. त्यात सोडा काढीस आहे. दिनेश उपवास आहे आपला. मग उपासाला सोडा चालत नाही. नाही चालत. म्हणजे टाकली. लाटाच कसे? तुला माहित मला का माहित. तूच नवीन ते प्रयोग कधीच हातानं मारायचं प्रयोग. हातानं असंच केलं. हे सर नका तूप घे ना प्लीज.
थोडं काय घे ना बऱ्यापैकी. फाटतं भेटू. मला हातात मारा सारखं थांब. हाताला कसं मारणार असं असं असं? बस. असं पाम नाही हे बघ. थांब. असं ना उठ. अरे मग ते हे होणार नाही, तुला उचलता नाही येणार. येतं ते. ते काय तबला आहे का? तू थांब गे. ते बघ, असं असतं ते. टाकू? हम्म. तिचा फर्स्ट पार्ट माझ्या अंगावर उडलं. तू काय म्हणून सांगितलं ऐकतेस आहे एवढं जाडी तर- जरा पातळ आहे. मला जाडी म्हणलास तू? हो ना? येस हाऊ डेअर्ड यू. लॉट्स ऑफ. तेवढं नाही मारू शकत होता. उठ दिनेश. उठ की उठ उठ. भाकरी काय करशील? Wow! दिनेश बघ. हे कसं हे करून घेऊ. दिनेश बघ ना किती छान झालं. चीज टाक यार. हा कसला शिव 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 शिवरात्रीचा उपवास आहे तुझं सांग. का चीज चालत नाही? चीज चालतो उपवासाला, लोक हसतील बघणारे. मला विचारलं अरे ग. एकदम असं लुसलुशीत झालंय बघ, असं असं वाला. This is our पराठा. तो किती छान भाजलाय. Wow. मासे 2 लेअर तयार होते. ते फाटलं जरासं. पलटताना खूप सांभाळून पलट. मीठ तुला नाही जमत ते, तू इकडे ये. खूप मोठा झाला हा. ही किंवा त्या चटणी बघू छान लागेल. मला माहिती होतं मी खाल्ला असतो तर बोंबलली असतीस. कधी संपवून काय तर नाक चटणी करेल. मी बनवलं. अरे अरे चटणी घरी नको मला आई. नाही मला ॲव्हरेज दहीसोबत. मला जापताना खायचा कंटाळा येतो ना तर हे बरं आहे. हे बाजू दाबायचं ना जेवढं कळून कापशील ना तेवढं भाजतो. तू बघायला आला होतास तेव्हा मी असलं काय करून दिलं असतं तर कसलं इम्प्रेस झालं असतं. झालेल्या गोष्टी आता बोलून काय उपयोग आहेत का? सांग ना. हे पराठे सुद्धा पराठे धपाटे वॉट एव्हर यू कॉल देम पण खूप छान झालं आणि एकदम असे मऊ. नंबर मेरे को हात चावा माझा. शाळेला हसते आणि वर लाच वाटत नाही. तुझा बसून खा. मी करते. पोटाला लागणार नाही.
चटणीवर भांडला जायपेक्षा व्हॅलेंटाईन गिफ्ट. नो, दिस इज महाशिवरात्री गिफ्ट. कारण हे आज आलेलं आहे. बरं दिलंय कुणी? दिले तू मग मी सांगाल ते घे. बिचाऱ्या माझ्या नवऱ्याला छान पॅक वगैरे करून द्यायचं होतं, पण जेव्हा डिलिव्हरी आली तेव्हा मी तिथेच होते. आय एम सो एक्साइटेड. OMG, शॉप डिझाईन बघ. साडी काय वाटतं तुला, काय आले बघ. शॉपवर कसली बनवली बघ. हाच पदर आहे. वाव, मला ही केरळा साडी कधीपासून पाहिजे होती माहितीये. नाहीच ना. थँक्यू. दाखव ना. कधीपासून पाहिजे होती माहिती तिने. खूप आवडतं ऑफ व्हाईट. ऑफ व्हाईट हे घालायचं साडी, असे थोडेसे बँगल्स झाले, थोडंसं नेकलेस झालं असं मस्त गजरा घालायचं असे रोज वेगळे. चार आण्याची कोंबडी 12 आण्याचा मसाला.